हे एक विलक्षण. आज बोलावं तेवढं कमी, वेळ कमी आहे. आणि केंद्रीय मंत्री जे आहेत हे आमच्या चिपळूण गावाला सगळं धरण वगैरे होऊन त्या काळामध्ये 85 साली सगळे फिरून गेलेले आहेत. एवढी आमची सगळी गोड नाती आहे. संस्काराचे आणि संस्कृती असलेले आमदार आणि खासदार आणि केंद्रीय मंत्री जे बसलेले आहेत, सदा त्यांचं हात काम करण्याकरता तयार असतात. सगळ्यांनी ती करून घ्यावी अशी परमेश्वराकडे इच्छा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची तर डॉक्टर सुनील जे बोलले की आम्ही नेहमी म्हणतो तिसरा डोळा कुठे आहे. आज दृष्टीच्या पलीकडेच पाहायला मिळतं. जसं गोपाळ कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि तू मला बघणार आहे, माझं विश्वरूप प्रगट करतो. शेवटी अर्जुनाने सांगितलं भगवंत थांब रे तिथे, तिथपर्यंत दृष्टी कुठे जाणार नाही, एवढा तो विशाल आहे. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा पांगे किंवा आंधळी माणसं काय काम करू शकतात याच्यातलं प्रत्यक्ष साकार स्वरूप म्हणजे डॉक्टर आपल्या समोर आहे. दृष्टी नसताना दृष्टीच्या पलीकडे काम करत राहणं आणि काम करत राहणं याला ईश्वर समजणं, याला शिवशक्ती समजणं, याला स्वामी समर्थ समजणं असं त्यांचं ध्येय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या गोमंतकातून पोटभर त्यांना शुभेच्छा आणि त्यांचा जो संदेश आहे त्याचं पालन करून मानवतेच्या उपासनेचे आपण आणि तप्त होऊया एवढंच तुम्हाला सांगतो. सगळ्यांना पोटभर शुभेच्छा, शुभकामना. धन्यवाद.